लोहनेर येथील फ्लेमिंगो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्त फुलमाळांनी सजवलेल्या सुशोभित पालखीतून विठ्ठल रुक्मिणीच्या संपूर्ण गावातून ताल मृदुंगाच्या गजरात पायदिंडी काढली। यावेळी संपूर्ण लोहनेर गाव विठू माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन झालेलं होतं। पायदिंडीत चिमुकल्यांनी विठू माऊलीच्या रुक्मिणीचं वेशभूषा साकारली होती। यात अनुक्रमे मोठा गट अद्वैत सूर्यवंशी देवकी आहेर तर लहान गटात आदित्य आहेर दुर्वी महाजन यांनी सहभाग घेतला। तसेच ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई संत जनाबाई यांच्या वेशभूषेत अनुक्रमे श्लोक निकम आराध्य बच्छाव विराट खरणार ओवी पवार स्नेहल बच्छाव तसेच भालेदार चोपदारांच्या वेशभूषेत शंभूराजे यादव गोवर्धन बोरसे हर्ष शेळके यांनी सहभाग घेतला। संस्थेचे संस्थापक माननीय आबासाहेब देशमुख व सौ कल्पनाताई देशमुख यांनी पालखीचं पूजन केलं। तसेच संस्थेचे अध्यक्ष महेश देशमुख सेक्रेटरी रवींद्र भोसले कमिटी मेंबर मयूर देशमुख यांनी मुलांचं अभिनंदन केलं। दिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा देशमुख भूपेंद्र देशमुख स्मिता पाटील कविता बच्छाव मनोज पवार जी भाऊ दुबे हर्षाली बोरसे ऋतुजा निकम मयुरी पाटील कोमल बोरसे जोशना बागुल योगिता अहिरे उत्कर्ष निकम शिक्षकेतर कर्मचारी केदार जगताप पंडित पवार देवीदास बच्छाव कल्पेश सोनोने समाधान बच्छाव सोनू बोरसे प्रणव अहिरे जयश्री बच्छाव तुळजा परदेशी जनाबाई चौरे यांनी सहकार्य केलं। वृत्तसंकलन अशोक अहिरे लोहनेर देवळा।